डीवायएसपी झाला. आई वडील माळेगाव कारखान्याला ऊस तोडत होते. मनात आणलं तर अशक्य ते शक्य करता येतं. सोनसरच्या मातीतलं रत्न हो पतंगरावजी कदम सर गरीबाच्या घरातले भारतीय विद्यापीठाची स्थापना केली. शून्यामधनं विश्व निर्माण केलं. रोजगार हमीच्या कामावरती असणारे आर आबा महाराष्ट्राचे गृहमंत्री बनले. शून्यातनं विश्व निर्माण करणारे मंडळी. विजय पलवानाला बबन गलंगे यांच्या वतीने 200 रुपयाचं बक्षीस आहे. अशक्य ते शक्य करता येतं. समोर जात लावण्याचा प्रयत्न होता भारत मधनीचा, पण समोर 115 किलोचा बोजा बालार पेसेकचा. महाराष्ट्र केसरी होण्याच्या आधी किती होता? 132 किलोचा बोजा होता. पण पुढे घटवला या पोराना बोजा. पुण्याला जाऊ 122 किलो ते 125 किलो बोजा केला आणि महाराष्ट्र केसरीची गदा घेतली. सोलापूर जिल्ह्याला 9वी गदा मिळवून दिली या बालार पेसेकनं. कारण पहिली मानाची गदा 1980 ला इस्माईल शेखने मिळवून दिली सोलापूर जिल्ह्याला. दुसरी गदा मिळवून दिली 1987 ला तानाजी बनकरनी. 1998 ला तिसरी गदा मिळवून दिली रावसाहेब मगराचं निमगाव मॅट वरले पहिली महाराष्ट्र केसरी. त्यानंतर चौथी गदा मिळवून दिली अप्पालाल शेखनं. पाचवी गदा मिळवून दिली 2002 ला मुन्नालाल शेखनं. त्यानंतर 2004 ला चंद्रहास निमगरेनं 6वी गदा मिळवून दिली. 7वी गदा मिळवून दिली 2010 ला समाधान घोडकेनं. रायगड रोहा मुक्कामी नंदू अवतारला विजय मिळवा नंदू अवतार वरती. आणि 8वा गदा मिळवून दिली या बालार पेसेकनं. सोलापूर जिल्ह्यात नवी कुणी मिळवून दिली तर सिकंदर शेखनं 9वी गदा मिळवून दिली. हत्ती आणि हत्तीला लागला होता आत्ना टंकी. टाळा टाळा टाळा. आणि चिखल ग्रामस्थ यात्रा कमिटी सांगतात असंच सहकार्य लागू द्या. पुढल्या वर्षी याच्यापेक्षा मोठं मैदान याच मातीमध्ये पार पडणार. माझ्या जीवीच्या गुढी अवघी नेहमी पंढरपुरी हा पताळा खांद्यावरती घेतला आणि 7व्या वर्षामध्ये पदार्पण होता. भारत मधने हत्तीला लागला होता. माऊली जमदाराला हत्ती लावली होती. हो जबाबदारी पूर्वक सांगतो मी. कुस्तीनंतर परशुराम पवार आटपडकर नातेपुतेत मैदान झालं. तिथं माऊली जमदाराने भारत मधनेवरती विजय मिळवला आणि परिंती म्हणून गावात त्या नातागेंच मान तालुक्यात तिथं कुस्ती घेतली. माऊली जमदाराने भारत मधनं माऊली जमदारीला हत्तीवरती मारला होता. विजय संपादन केला होता. असा हत्तीतला तो बादशाह वाघाच्या काळजाचं लाभलेलं पोरग कसं दिसतंय बाबा की टकोराचं इमानतर केला. दुष्काळ त्याच्या टकोरावर जाणवायला लागला. जणू काही डब्ल्यू मधलं आलं की काय. पण समोर आव्हान केवढं बालार पेसेक आहे. अनेकाचा कर्दनकार. याच बालार पेसेकनं किरण भगत वरती विजय मिळवला. याच बालार पेसेकनं अनेक रती महारथी वरती विजय मिळवला. भारतनं शांत मात्याना लढायला लागलेल्या भारत मानसशास्त्र चालू झालेलं आहे. सायकोलॉजी चालू झालेल्या नाम साधन कोई सोपी जातील पर्वत पापाची म्हटलेल्या. एकदा बजरंगबलीचं नाव घेऊन सगळ्यांनी हात वरती करून जो हात वरती करणारा त्याला पुढल्या वर्षी हात मिळाला पुढल्या जन्मात. बोलो बजरंग बली की बोलो पुत्र हनुमान की. घुटना जबरदस्त पण आतनं पाय पकडला बालारपीनं. भले हो आतनं टिंकी टाकण्याच्या प्रयत्नामध्ये बालारपीचे पुन्हा घटना. जवळजवळ क्विंटलभर हवा लागतात आणि गदावर लावण्याचा प्रयत्न होता बालारपीचा.